ब्रॉट टू यू बाय विगार्ड. कमी झालेलं पर्जन्यमान आणि वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलाशयातील पाणी कमी झालेलं पर्जन्यमान आणि वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलाशयातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. मी आता हातगाव तालुक्यातील शेंदण येथील खाटकवाडी तलावात आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर या तलावात पाण्याचा थेंब पाहायला मिळत नाही. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून या तलावाच्या भरोशावर इथे या ठिकाणचे जनावरे असतील, वन्य प्राणी असतील, पाणी पित असतात. त्याचबरोबर जे आहे ते भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या तलावामुळं आजूबाजूच्या गावातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र पहिल्यांदा 10 वर्षानंतर या तलावानं तळ गाठलाय. या तलावातील सगळं पाणी जे आहे ते कमी झाले. आता या तलावात कुठेही पाणी पाहायला मिळत नाही. आपण जर बघितलं तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या तलावातील पाणी कमी झालं होतं आणि आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी कुठेही पाणी पाहायला मिळत नाही. यामुळे जे आहे ते या परिसरात असलेली उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। गुरेढोरं यांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचबरोबर माळरानातील वन्य प्राणी असतील त्यांनाही आता पाणी उपलब्ध होत नाही. एकंदरीत बघितलं तर नांदेड जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईची वास्तव दाखवणारं हे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. आणि नांदेड जिल्ह्यात अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र असं असलं तरी ग्रामीण भागात यापेक्षा विदारक चित्र असल्याचं हे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, शेंदण, नांदेड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.